हां, नमस्कार मंडळी. मी आपलं गुणवंत करिअर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. बघा, आपण वर्ग 4 आणि 5च्या विद्यार्थ्यांसाठी नवोदयची तयारी ही फ्री ऑफ कॉस्ट मोफत करून घेत आहोत. तरी माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू मुलांपर्यंत पोचवा, जेणेकरून गरिबांची लेकरं, खेड्यापाड्यातील मुलं 5वीची तयारी मोफत करू शकतील आणि त्यांची ही तयारी पूर्ण होऊन ते नवोदयला ॲडमिशन घेऊ शकतील. ठीक आहे, तर चला आपण उशीर न करता स्वाध्याय क्रमांक 3.2 आज सुरू करणार आहोत. कालपर्यंत आपण स्वाध्याय क्रमांक 3.1 झालेला आहे. बघा, पहिला प्रश्न काय, एक संख्या 50हून लहान आहे, 7च्या पटीत आहे, बरोबर 3 अवयवांची आहे, ती संख्या कोणती? तर बघा, इकडे लक्ष द्या. प्रश्न पहिला काय म्हणते, एक संख्या 50हून लहान आहे. आता हे असे प्रश्न पोरांनो ऑप्शननुसार सोडवायचे. पहिला ऑप्शन काय पहा, 14 आहे. दुसरा ऑप्शन काय आहे, 42 आहे. ठीक आहे, तिसरा ऑप्शन काय आहे, तर 49 आहे. आणि चौथा ऑप्शन आहे 35. याचं म्हणणं काय आहे की एक संख्या 50हून लहान आहे आणि 7च्या पटीत आहे, बरोबर 3 अवयवांची आहे. ठीक आहे, 50हून लहान पाहिजे, 50हून लहान. ठीक आहे, त्याच्यानंतर 7च्या पटीत आणि 3 अवयव असलेली. ठीक आहे, आता अवयव म्हणजे काय पहा, हे 14 काय लिहिता येते बरोबर, 2 गुणिला 7, 7 दोन्ही 14. किती अवयव झाले, फक्त 2 झाले, बरोबर आहे. इकडं पहा, त्याच्यानंतर 42ला 7च्या पाड्यात 42 कधी येतात, 7 × 21, 7 × 28, 7 × 5 = 35, 7 सकम 42, 7 सकम 42. हे बघा, 7 सकम 42. ठीक आहे, पहा इकडे लक्षात घ्या, 7 सकम 42. तर आता याचे अजून अवयव पडतात. पहा, अजून अवयव कसे पडतात, 7 गुणिला 6 काय लिहिता येते, 3 गुणिला 2. म्हणजे पहा किती अवयव झाले 42चे, 1 2 3. आता पुढे पहा, 7 7 49. आता 7चे पुन्हा अवयव पडतात का, म्हणजे त्याचे छोटे छोटे भाग होतात का, नाहीत होत, म्हणून हे 2च अवयव. 35चे 7 5 35, 7 5 35. इथं पण 2च अवयव झाले. आपल्याला काय म्हटलं होतं की संख्या 7च्या पटीत असली पाहिजे. ह्या सगळ्या 7च्या पटीत आहेत, पण 50पेक्षा लहान, सगळ्या 50पेक्षा लहान आहेत, परंतु 3 अवयव असलेली पाहिजे. किती अवयव असलेली, 3. म्हणून आपलं उत्तर काय होईल पोरांनो, 42, 42, ऑप्शन बी. आलं लक्षात. हे झाला तुमचा पहिला प्रश्न. चलो दुसरा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2, स्वाध्याय 3.2. प्रश्न दुसरा, 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? सर्वात लहान विभाजक ऑप्शन पहा. ऑप्शन काय आहेत, एकदम सोपा प्रश्न आहे हा. ऑप्शन ए 1, ऑप्शन बी मध्ये आहे 3, ऑप्शन सी आहे पोरांनो 7 आणि ऑप्शन डी आहे पोरांनो 37. आपल्याला काय विचारलं, 37चा सर्वात लहान विभाजक, 37चा सर्वात लहान विभाजक म्हणजे ज्या संख्येनं भाग जाईल ती संख्या पुरव, बरोबर. पहा, 37ला 3 भाग जाते का, नाही जात. आपल्याला काहीच घेणं, 3 भाग जात नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर 7 जाते का, 7 × 21, 7 × 28, 7 5 35, नाही जात, आहे का नाही. तर याने पण जात नाही. 37 जाते, पण आपल्याला लहान विचारला, काय विचारला, लहान, म्हणून आपलं उत्तर ए आहे. काय उत्तर आहे, ए. प्रश्न क्रमांक 3, तिसरा प्रश्न, विभाजक म्हणजे ज्या संख्येनं भाग जाईल ती संख्या. ठीक आहे, जर 3 क्रमित संख्यांची बेरीज 15 आहे, तर मधल्या संख्येचा वर्ग किती असेल? पहा, मधल्या संख्येचा वर्ग. आता जे ऑप्शन दिले ना पोरो, ऑप्शन पहा काय आहेत, ऑप्शननुसारच हे प्रश्न सोडवायचे असतात. आपल्याला म्हणते अशा 3 संख्या सांगा, त्या क्रमानं असल्या पाहिजे आणि त्याच्यातल्या मधातल्या संख्येचा वर्ग किती येईल ते सांगा म्हणते पोरो.
तर पहा लक्षात घ्या इथं ऑप्शन ए आहे 16, ऑप्शन बी आहे 25, ऑप्शन सी आहे पोरांनो 36, ऑप्शन डी आहे पोरांनो 49. सांगा 4 कोणाचा वर्ग आहे? तुम्हाला होमवर्क लिहा म्हटलं होतं, वर्ग लिहून आणा 30 पर्यंत. तुम्ही लिहिले असतील तर बघा. 16 हा 4चा वर्ग आहे, 25 हा 5चा आहे, 36 6चा आहे आणि 49 7चा वर्ग आहे. आपल्याला म्हणते 3 संख्या सांगा क्रमवार येणाऱ्या ज्याची बेरीज 15 झाली पाहिजेत. म्हणजे काय? तर समजा आता मी इथं लिहितो, आता मी डायरेक्ट लिहितो मी टाईमपास नाही करणार. हे बघा डायरेक्ट मी काय लिहिणार, हे बघा 3 + 5 + 7 या संख्येची बेरीज किती येते? 15 येते पोरो. किती येते? 15. बेरीज किती आली? 15. म्हणजे ह्या 3 संख्या चालतात आणि ह्या क्रमगत कशा आहेत पहा, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, किंवा ह्या विषम संख्या आहेत 3 5 7. म्हणून ह्या क्रमवार संख्या आहेत, क्रमित संख्या आहेत. म्हणून ही मधली संख्या आहे आणि मधल्या संख्येचा वर्ग किती येणार आहे? 25. किती येणार आहे? 25. आलं लक्षात? हां. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4, स्वाध्याय क्रमांक 3.2. स्वाध्याय 3.2. चौथा प्रश्न काय म्हणते, 1632 ही संख्या 2 संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा. बरं, 1632 ही संख्या 2 संख्याच्या गुणाकाराच्या रूपात लिहा. मात्र दोन्ही संख्यापैकी एक संख्येचे आणखी अवयव पडू नयेत. म्हणजे ह्या 1632ला पोरो ही संख्या गुणिला ही संख्या असं लिहायचं. बरं, आणि ह्या ज्या संख्या असतील, ज्या संख्येचा गुणाकार आपण करायलो, त्या संख्येच्या कोणत्या पण एकाही अवयवा म्हणजे संख्येचे दुसरे अवयव पडू नयेत. अवयव पडू नये म्हणजे काय? तर ती मूळ संख्या असली पाहिजे, तिला दुसऱ्या कोणत्या संख्येनं भाग गेला नाही पाहिजे, आहे का नाही? मग ऑप्शन पाहायचे, ऑप्शननुसार असे प्रश्न सोडवतात. याला गुणाकार करत बसायची गरज नाही. पहा ऑप्शन काय, पहिला 68 गुणिला 24. दुसरा ऑप्शन काय पोरो, 34 गुणिला 48. 34 गुणिला 48. तिसरा ऑप्शन आहे पोरो 17 गुणिला 96. आणि चौथा ऑप्शन आहे 32 गुणिला 51. डायरेक्ट उत्तर येते पोरो. पहा कसं येणार. काय म्हणते की 2 संख्याचा गुणाकार हा आला पाहिजे. गुणाकार करू करू पाहायचा काय यायचा? अजिबात नाही पाहायचा नाही. मग कसं सोडवायचं सर? लय सोपं आहे. पहा इकडं पुढचं वाक्य वाचायचं. दोन्ही संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नये. अवयव पडू नये म्हणजे काय? तर संख्या मूळ असली पाहिजे. मूळ संख्येचे अवयव पडतात का रे बरो? नाही. तुम्हाला माहीत आहे का नाही? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 आणि ती स्वतः ह्या फक्त 2च संख्या भाग देऊ शकतात. इथं पहा मूळ संख्या कोण आहे? 24 मूळ आहे का? नाही. 68 मूळ आहे का? नाही. सम आहेत दोघं पण. हे आपलं उत्तर नाही. हे दोन्ही सम आहेत, हे आपलं उत्तर नाही. ही विषम आहे, ही सम आहे, पण 17 तरी 51 होतात आणि 16 दोन्ही 32 होतात. दोघालाही भाग जातो. तर फक्त भाऊ 17ला भाग जाते का? नाही. 17 कोणाला भाग देऊ शकते का? 17ले 17 1 17 होते फक्त, आहे का नाही? आणि 1 17 17 होते. बाकी दुसऱ्या कोणत्याच संख्येनं 17ले भाग जात नाही. म्हणून बाबू उत्तर काय? हे. गणित किती सोपे आहेत, करून पाहायचं काम आहे का? नाही. आपोआप शिकता तुम्ही. फक्त आपले व्हिडिओ पाहायचे आणि आपल्या मित्राला बी पाठवायचे, पाहुण्याला पाठवायचे, मावशीच्या काकाच्या पुतण्याच्या मामाच्या सगळ्याच्या पोराला पाठवून द्यायचे. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. स्वाध्याय तोच. प्रत्येकीच्यावर कशाला टाकता सर? हे व्हिडिओ येते बाबू म्हणून टाका लागते बरं. चाल. प्रश्न 5वा. 110 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या. बरं, 110 ही संख्या आहे. हिच्या एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? बरं. लय अवघड प्रश्न आहे. अवघड काहीच नाही पोरो, लय सोपा आहे. म्हणते 110चे सगळे अवयव पाडा. अवयव पाडा म्हणजे काय? तर 110ला कोणकोणत्या संख्येनं भाग जाते ते सांगा. जाते बरोबर. 1नं भाग जाते का रे? हो
जाईल ना. हे बाय 110 भागिला 1 बरोबर 110 आहे का नाही. त्याच्यानंतर म्हणजे आपण याला भागिलाच्या जागी काय लिहू शकतो, गुणिलामध्ये लिहू. म्हणजे लवकर समजेल. हे पहा 110 गुणिला 1 म्हणजे 110. त्याच्यानंतर याला अर्धा जर केला आपण तर किती येतात 55. 55 गुणिला 2 किती होतात 110 बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 भाग जात नाही याला, 4 जाईन का, 4 बी जात नाही, 5 जाते का, हो 5 5 2 10 म्हणजे 22 पंच किती होतात 110. त्याच्यानंतर पुढं पहा 5 जाते, 6 नाही, 7 नाही, 10 जाते, 11 गुणिला 10 म्हणजे 110. त्याच्यानंतर 22 म्हणजे 5 गुणिला, अरे सॉरी हे थोडंसं इथं हे उलटं लिहायला लागत होतं आपल्याला. तेव्हा 22 गुणिला 5 म्हणजे 110. त्याच्यानंतर 5 गुणिला 22 म्हणजे 110 आहे का नाही. तेव्हा 1च्या पाड्या, 2च्या, 5च्या, 10च्या, 22च्या, 11च्या बी येणार, 11 10 आहे का नाही. म्हणजे 10 गुणिला 11, 11 10 110 आहे का नाही. अजून 1 2 3 4 5 6 अजून सांगा पोरो. पहा तर 110चे किती अवयव पडले पहा. 110 1च्या पाड्यात येते, 2च्या येते, 5च्या येते, 10च्या येते, 22च्या येते, 11च्या येते, 55च्या येते आणि 110च्या येते. किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 8. एकूण किती अवयव झाले, एकूण अवयव, एकूण सर्व अवयव किती झाले पहा 8 झाले. 8 1 2 3 4 5 6 7 8 इथं लिहून टाकू वाटल्यास. 1 2 5 10 11 22 55 आणि 110. एकूण 8 अवयव झाले रे पोरो, सगळे मिळून किती झाले 8. तर त्याचं म्हणणं काय आहे की हे 8 अवयव तर आहेत, हे झाले सर्व अवयव, पण मूळ अवयव आणि सर्व अवयव यातील फरक. आता मूळ अवयव लिहा याच्यातले. मूळ अवयव, मूळ अवयव म्हणजे अशा संख्या पोरो की ज्या मूळ आहेत. हे पहा मूळ कोण कोण आहे, 2 मूळ आहे, 5 मूळ आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कोण मूळ संख्या आहे, 11 मूळ संख्या आहे. अजून कोणी मूळ आहे का, नाही. मूळ समजते ना. हां, मूळ म्हणजे ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या. तर 2 5 आणि 11 तर हे आहेत मूळ संख्या 2 5 आणि 11. तर ह्या किती झाल्या सगळ्या मिळून 3. किती झाल्या 3 3 आहेत ना, 1 2 3 3 आहेत. ह्या किती झाल्या सगळ्या 8. तर या प्रश्नात काय विचारलं की एकूण सर्व अवयव आणि मूळ अवयव यांच्यातील फरक सांगा. पहा तर किती फरक आहे, फरक किती आहे रे. सर्व अवयव किती आहेत 8 आणि मूळ अवयव किती आहेत 3. मग किती फरक झाला याच्यात 5चा. कितीचा झाला 5चा. उत्तर काय येईल 5. तर उत्तर याच्यामध्ये पहा ऑप्शन नंबर सी आहे, ऑप्शन नंबर सी हे तुमचं उत्तर आहे 5. ठीक आहे पोरो, चलिए आगे चलते. काय अडचण नसायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा प्रश्न 6, प्रश्न क्रमांक 6 स्वाध्याय ओय भाऊ 3.2. हां बघा प्रश्न क्रमांक 6 मध्ये म्हणते 60चे विभाजक कोणते. प्रश्न क्रमांक 6 60चे विभाजक म्हणजे भाग जाणाऱ्या संख्या. 60ला कोणी कोणी भाग जाते, 60 कोणाकोणाच्या पाड्यात येते पोरो, 1च्या पाड्यात येते, 2च्या पाड्यात येते, 3च्या पाड्यात येते, 4च्या येते का 4 1 4 बाकी उरले 2 4 25 4च्या बी येते. ठीक आहे, 5च्या बी येते, 6च्या बी येते, त्याच्यानंतर 10च्या येते, 30 20च्या येते आहे का नाही. अजून कोणाच्या येते 20च्या येते. बरं 20 झालं की
15च्या बी येते, त्याच्यानंतर 30च्या येते, येते की नाही येत? हां, तर असे अवयव आपल्याला सांगा म्हणते किती आहेत, तर हे 60. ठीक आहे, तर पहा 1 2 3 4 5 6 10 15 20 30 60 आणि 12. 12 पंच 60 होतात की नाही? 12 राहिले आपले इथं लिहायच्या, इथं 12 लिहा, 12. ठीक आहे, तर असे आपले हे झाले 60चे सगळे अवयव. यालाच विभाजक किंवा काय म्हणतात पोरो? अवयव. काय म्हणतात? अवयव. इंग्लिशमध्ये याला म्हणतात फॅक्टर. अवयवचं नाव काय? फॅक्टर. विभाजकचं नाव काय? डिवायझर. विभाजकचं नाव काय? डिवायझर. तर हे असे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर पहा प्रश्न 7वा सोपे आहे. प्रश्न एकदम 60चे विभाजक म्हणलं की ज्यानं भाग जाते त्या संख्या. बरं, आता 60चे मूळ अवयव सांगा म्हणते. काय म्हणते? 60चे मूळ अवयव सांगा. मूळ म्हणजे ज्या संख्येला भाग जात नाही अशा संख्या. आता हे बघा, हे 60चे अवयव आहेत सगळे. मी आधीच सांगितलं तुम्हाला. याच्यातले मूळ कोणकोणते ते शोधून काढा. हां, 6व्या प्रश्नाचं ऑप्शननुसार उत्तर आहे पोरो बी. हां, याचं उत्तर काय? बी आहे. 7वा बघा, याचे मूळ अवयव कोणते आहेत पहा. हे बघा 2, त्याच्यानंतर 3 5, इकडचे बाकीचे नाहीत. 3 आणि 5 हे 60चे काय आहेत? मूळ अवयव आहेत. काय आहेत? मूळ अवयव. आता इथं ऑप्शन दिलेले आहेत पोरो पहा. ऑप्शननुसार पाहायचं आपल्याला. पहिला ऑप्शन काय आहे? पहिला आहे 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 10. हे 10 मूळ नाहीत, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. ऑप्शन बी काय पहा, 2 गुणिला 5 गुणिला 6. 6 मूळ नाही, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. त्याच्यानंतर 3 नंबर पहा, 2 2 3 5. 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. हे पहा, हे सगळेच्या सगळे मूळ अवयव आहेत. 5 3 15, 15 2 30, 30 2 60. तर हेच आपलं उत्तर आहे. बरं, तरी पण एकदा शेवटचा ऑप्शन आपण पाहून घेऊ. 4 5 3. 4 5 3. 4 हा मूळ संख्या नाही, म्हणून हे आपलं उत्तर नाही. समजलं? तर हे असं तुम्हाला ओळखायला आलं पाहिजे. मूळ म्हणजे ज्या संख्येला भाग जात नाही. हे बघा, 2ला कोणच भाग जात नाही, 2ला जात नाही, 3ला जात नाही, 5ला जात नाही. हे झाले 60चे मूळ अवयव. आणि 60चे सर्व अवयव कोणते? तर हे 1 पासून तर 60 पर्यंत. क्लियर है सबको? वेरी नाइस. चलिए आगे. त्यानंतर पहा स्वाध्याय क्रमांक 3.2 प्रश्न. पोरो इथे एक प्रश्न आपण 8वा सोडून देत आहोत. प्रश्न 9वा घेणारे डायरेक्ट. ठीक आहे. 9वा काय पहा, 32चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे 32चे मूळ अवयव सरळ 32चे मूळ अवयव. 32चे मूळ अवयव पहा. 32चे मूळ अवयव एकदम सोपं आहे. 32ले ज्या ज्या संख्येनं भाग जाते त्या सगळ्या पहिले लिहू आपण. इकडे पहा, पहिली गोष्ट 16 2 32 होतात की नाही, म्हणून लिहिले 16 2 32. आता हे 2 जशाल तसे लिहायचे, गुणाकार जशाल तसा. या 16चे भाग पाडायचे. 16चे भाग काय होतात? 2 गुणिला 8 होतात की नाही. नंतर हे 2 तसेच राहू द्यायचे. या 8चे भाग पाडायचे. 2 गुणिला 4. 2 तसेच 2 तसेच 2 तसेच 4चे भाग पाडा. 4चे भाग किती होतात? 2 गुणिला 2. म्हणजे 32चे मूळ अवयव पहा काय झाले? 2 2 2 2 2. असा ऑप्शन कोणता आहे? ए ऑप्शन आहे. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन ए झालं उत्तर आपलं. प्रश्न 10वा स्वाध्याय क्रमांक तोच, स्वाध्याय 3.2 प्रश्न क्रमांक 10. ठीक आहे. 10वा, 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज सांगा म्हणते. 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज. ठीक आहे पोरो, बेरीज. 8चे गुणित म्हणजे काय पहिले हे समजून घ्या.
8च्या पाड्यात येणाऱ्या संख्या म्हणजे 8चे गुणित. बोलो 8 का पाडा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48. हे झाले 8चे गुणित म्हणजे 8च्या पाड्यात येणाऱ्या संख्या, 8च्या टप्प्यात येणाऱ्या संख्या. पोरं हो पहा तर काय म्हणते, पहिल्या 4 गुणिताची बेरीज सांगा. 1 2 3 4 या चौघाची बेरीज करायची. पोरो किती सोपं आहे पहा. 8 अधिक 16 अधिक सॉरी हां हे बघा 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज 24 अधिक 32 यांची बेरीज करायची पोरो. हां चला 8 आणि 4 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, 20 अशी 0 हातचे आले 2 आणि 3 आणि 2 5, 5 आणि 3 8. उत्तर झालं 80. ऑप्शन नंबर किती? सी. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 3.2 पूर्ण केलेला आहे पोरांनो. तरी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी लिहून घ्यायचं आणि हा व्हिडिओ, ही मोहीम प्रत्येक आपल्या नातेवाईकापर्यंत, मित्रापर्यंत, सर्व मंडळीपर्यंत पोचवायची. नवोदयची फुकट तयारी करून घेत आहे, फ्री ऑफ कॉस्ट, मोफत. जय हिंद.